गोव्यातील मिरामार बीचजवळ करंजाळे इथल्या समुद्रात जे मासे सापडतात त्यामध्ये घातक अशा जड वस्तूचं प्रमाण अधिक असल्याचा दावा गोवा विद्यापीठ आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी केला आहे। त्यामुळे हे मासे खावेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। यावर गोव्यातील 2 मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळानं मच्छीमार खात्याकडे खुलासा मागितला आहे। पुढील 3 दिवसांच्या आत यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे। 7 जानेवारीला मच्छीमार खात्याच्या कार्यालयात जाऊन या संघटनांच्या शिष्टमंडळानं एक निवेदन सादर केले आहे। तसंच या किनाऱ्यावर जे बांगडे आणि तारले मासे सापडतात ते खोल अरबी समुद्रातून येतात। मासे सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करत असतात। त्यामुळे केवळ करंजाळेत सापडणाऱ्या माशांमध्ये धातूचं प्रमाण अधिक आहे असा अहवाल कसा काय देऊ शकता असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। शिवाय मासे प्रदूषित आहेत असं जरी गृहीत धरलं तर प्रदूषणाचं नेमकं कारण काय हे देखील सांगणं अपेक्षित होतं। कॅसिनो किंवा अन्य कारणांनी मासे प्रदूषित होत आहेत का हे स्पष्ट करावं लागेल। अशा प्रकारचे अहवाल इथं होऊ घातलेल्या तारांकित हॉटेलसाठी आहेत का हे देखील स्पष्ट झालं पाहिजे अशा मागण्या या मच्छीमारांनी केल्या आहेत। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।